गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 30 मार्च 2026. आज शेअर मार्केटचा इयर एंड आज आहे. त्याचं कारण उद्या सुट्टी आहे, त्याच्यामुळे आजच ट्रेडिंगचा शेवटचा दिवस आहे आणि मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आज या मार्केटमध्ये सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा पॉझिटिव्हली फायदा होईल, कायमचा फायदा होत राहील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट सांगणार आहे आणि ही टीप फारशी तुम्हाला कुठं यूट्यूबवरती मिळणार नाही. तर आपण पहिल्यांदा बघू आज जागतिक काय संकेत आहेत. गोल्ड हे $4,500च्या आसपास आलेलं आहे पर औंस. सिल्वर $70च्या आसपास आलेलं आहे. कॉपर, क्रूड, ब्रेंट ऑइल $115ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर इंडायसेस बघू आपण. आज सगळे इंडायसेस पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. तर डाऊ जोन्स, S&P, नॅसडॅक कॉम्पोजिट हे सगळे 2.25 ते 2.25% घसरलेले आहेत पर्सेंटेजमध्ये. फुटसी घसरलेली आहे, डॅक्स घसरलेला आहे. त्यानंतर आत्ता निकी आणि शांघाई हे आपले एशियन कंट्रीजचे आजचे इंडायसेस. निकी तर 4.5% पडलेला आहे. शांघाई 0.32% पडलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फ्युचर्ससुद्धा सगळे पडलेले दिसत आहेत आणि S&Pचा विक्स मात्र वर गेलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये भीती आणि व्होलॅटिलिटी चालू झालेली याच्यावर दिसतं. क्रूड हा ब्रेंट क्रूड 114.82 म्हणजे $115ला पोचलेला आहे. गोल्ड जे आहे ते $4534 पोचलं आहे. सिल्वर $70च्या वर गेलेला आहे. USD 99.94 म्हणजे $100च्या खाली पोचलेला आहे. तर डॉलर इंडेक्स घसरलेला आहे. इथंच परत सगळे इंडायसेस आहेत. हे डाऊ फ्युचर्स 0.14 घसरला आहे. निकी 4.5% घसरलेला. हँगसँग 1.1% घसरला आहे. कोस्पी हा 2.96% घसरलेला आहे. तर आज आपलंही मार्केट घसरलेलंच राहणार आहे, हा त्याच्यावरनं अंदाज काढता येतो. तर ह्याच्यामध्ये निफ्टी 50चा PE जो आहे तो 20वर आलेला आहे, म्हणजे लोएस्टच्या आसपास येऊन टेकलेला आहे. आपला मार्केट मूड इंडेक्स जो आहे तो आठवडाभर एक्स्ट्रीम फिअर दाखवतो. म्हणजे लोकांमध्ये अत्यंत भीती चालू झालेली आहे. लोक घाबरलेली आहेत आणि घाबरून विकत आहेत आणि याचा आपल्याला ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे, आपल्याला खरेदी करायची आहे. तर हे लक्षात घ्या. याच्यानंतर हा मूव इंडेक्स जो आहे तो 111.95 हा अतिप्रचंड वर गेलेला आहे. हा जेव्हा वर जातो तेव्हा आपलं मार्केट पडतं आणि हा जेव्हा खाली जातो तेव्हा आपलं मार्केट वर येतं. तर हा आत्ता थोडासा पडलेला दिसतोय. याचा सिग्निफिकन्स तेवढा नाही आहे जेवढा 112ला हा पोचलेला आहे तेवढा त्याचा सिग्निफिकन्स आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला मार्केटमध्ये तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे आहे. कारण सुरुवातीला मार्केट पडून वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याच्यामध्ये आपलं मार्केट. त्यानंतर रुपया घसरला आहे, पण RBIने शुक्रवारी एक ऑर्डर जारी केलेली असल्याकारणाने आज बँका डॉलर्स विकतील. त्याच्यामुळे आपला रुपया रुपयाला सपोर्ट मिळेल आणि रुपया वर जाईल. याच्यानंतर इंडिया विक्स जो आहे हा 2680पर्यंत घसरलेला आहे. तर याच्यामुळे व्हॉलॅटिलिटी खूप जास्ती आणि लोक अत्यंत घाबरलेली, हे दोन्ही गोष्टी याच्यामधनं दिसत आहेत आणि याचा आपल्याला ॲडव्हान्टेज घेता येतो. आणि याच्यानंतर PCR मात्र फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेला नाही. तर ही एक कन्सर्न आहे. 0.9लाच गेलेला आहे. 0.7पर्यंत असतं तर आपण आज कम्फर्टेबल असतो कुठलाही शेअर घ्यायला. नंतर हे ब्रेंट क्रूड दाखवतं आहे कसं वर गेलेलं आहे.
काही दिवसातच हे वर गेलेलं आहे. नंतर ADR सगळेच्या सगळे ADR घसरलेले आहेत. तर हे बाजाराची वीकनेस दाखवतात. तर त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे. तर आज मार्केट घसरलेलं राहणार आहे आणि ह्या घसरलेल्या मार्केटमध्ये आपल्याला आपल्या पद्धतीने खरेदी करणं हे आवश्यक आहे. ती खरेदी कशी करायची आहे? तर ही खरेदी करताना आपण मागच्या किमतीला जी खरेदी केलेली आहे त्याच्यापेक्षा 5% कमी किमतीला आपल्याला खरेदी करायची आहे. म्हणजे समजा आपण एखादा स्टॉक हा ₹500 मागच्या वेळेस विकत घेतला असेल तर 5% म्हणजे ₹25 कमी आला, म्हणजे ₹475 आला. तर आत्ता आपल्याला त्याच्यामध्ये परत 5% खरेदी करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीचे शेअर्स हे 1000 शेअर्स घ्यायचे असतील तर 5% म्हणजे 50 शेअर्स तुम्हाला त्याचे विकत घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला पुढं जायचं आहे सध्या. तर ह्याच प्रकारे आपल्याला पुढं जाणं आवश्यक आहे आणि तशाच प्रकारे पुढं जात राहायचं आहे कंटिन्युअस. सोन्या चांदीतही मी तुम्हाला सांगणार आहे, पण आत्ता सध्या जो आपला कन्सर्न आहे हा शेअर्सचा आहे आणि आपलं मार्केट खूप पडणार आहे आणि आज फायनान्शियल इयरचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रॉफिट कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपण शेअर खरेदी विक्री आपण करतच असतो. जरी आपण इन्व्हेस्टर असलो तरी सिच्युएशनचा फायदा घेत आपण खरेदी विक्री ही आपली चालू असते. त्याच्यामधनं जे व्यवस्थित करणारे जी लोकं आहेत त्यांना बऱ्यापैकी फायदा झालेला असतो. आणि आत्ता सध्या मार्केट हे तुफानी पडलेलं आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला तोटा हा झालेलाच आहे. काही ना काहीतरी पडझड त्याच्या पोर्टफोलिओमध्ये दिसतेच आहे. तर प्रत्येकाचा पोर्टफोलिओ हा पडलेला असल्याकारणाने आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. हा फायदा कसा घ्यायचा आहे? तर आपण 2 ब्रोकरकडे अकाउंट उघडलेलं असणं याकरता आवश्यक आहे. जर उघडलेलं नसेल तर आजच उघडा, पण तुम्हाला या वर्षीचा फायदा घेता येणार नाही. ज्यांचं उघडलेलं आहे, जे हुशार ब्रोकर म्हणजे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांचं ऑलरेडी 2, 3, 4 ब्रोकर्सकडे अकाउंट असतंच असतं. तर त्यांना मात्र हा फायदा घेता येईल. आता काय करायचं आहे, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉस झालेला आहे, ज्या शेअर्समध्ये मोठा लॉस झालेला आहे, तो शेअर एका ब्रोकर अकाउंटकडे विकायचा आणि दुसऱ्या ब्रोकर अकाउंटवरती तोच शेअर विकत घ्यायचा आणि दुसऱ्या ब्रोकर अकाउंटवरती दुसरा शेअर जो मोठा लॉस झालेला आहे तो विकायचा आणि पहिल्या ब्रोकर अकाउंटवरती तोच शेअर विकत घ्यायचा. तुम्ही जर का ह्या किमती मॅच केल्या, म्हणजे टोटल सेलच्या किमती जर का मॅच केल्या, तर तुम्हाला एकही पैसा न टाकता सर्व शेअर्स तुम्हाला जसेच्या तसे विकत घेता येतात. थोडाफार डिफरन्स असतो, 1-2 रुपयाचा डिफरन्स तुम्हाला कदाचित पडू शकतो, काही पैशात डिफरन्स पडू शकतो. पण काही शेअर्समध्ये तोटा होतो, काही शेअर्समध्ये 1-2 रुपयाचा फायदा होतो. तर त्याच्यामुळे परिस्थिती ही सेम राहते, फक्त तुम्हाला ब्रोकरेज लागतं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की फायदा काय? तर आपण हा तोटा बुक केलेला आहे. हा तोटा बुक केलेला असल्याकारणाने तो आपल्याला इन्कम टॅक्समध्ये क्लेम करता येतो आणि शेअर्स मात्र तुमचे तेवढेच राहिलेले आहेत. पर्चेस प्राईस मात्र तुमची कमी होते. तर तुम्हाला हा तोटा पुढं 7 वर्ष तुमच्या इन्कमला हा कॅरी फॉरवर्ड करता येतो. म्हणजे तुमचं इन्कम हे डायरेक्टली तुम्हाला याच्यामधनं कमी करता येतं. म्हणजे समजा तुमचा तोटा टोटल 2 लाखाचा आहे आणि 2 लाख जर का तुम्ही हे तोटा क्लेम केलात आत्ता आजच, तर तुम्हाला याच्यामध्ये हे 2 लाख पुढचे 7 वर्ष कॅरी फॉरवर्ड करता येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही प्रॉफिटच्या अगेन्स्ट लॉस बुक करता येऊ शकतो. यावर्षीसुद्धा तुम्ही प्रॉफिटच्या अगेन्स्ट हा लॉस बुक करू शकता जर तुमचा प्रॉफिट
आणि लॉस हा इक्वल असेल, तर जास्ती असेल तर हा लॉस कॅरी फॉरवर्ड करून फ्युचरचा तुम्ही प्रॉफिट आणि त्याच्यावरचा टॅक्स हा तुम्ही वाचवू शकता. जर तुमचा तोटा हा 10 लाखाचा असेल तर 10 लाखावरचा टॅक्स तुम्हाला वाचवता येऊ शकतो. हे लक्षात घ्या. प्रत्येकाची कपॅसिटी आणि गुंतवणूक ही वेगवेगळी असते, त्यामुळे तोटाही वेगवेगळा असतो. काहींना 10,000चा तोटा झालेला असेल, काहींना 5 लाखाचा झालेला असेल, काहींना 2 लाखाचा झालेला असेल, काहींना 10 लाखाचा झालेला असेल, काहींना 50 लाखाचा सुद्धा तोटा झालेला असेल. पण त्याच्यावरचा इन्कम टॅक्स तुमच्या स्लॅबच्या पद्धतीत तुम्हाला वाचवता येऊ शकतो. मग तो काही हजार रुपयात असेल किंवा काही लाखो रुपयात असू शकतो. तर हे वाचवणं हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या वाचवण्यामुळे तुमचा प्रॉफिट वाढू शकतो. तसंच तुमचे 1 वर्ष ठेवलेले जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये जर प्रॉफिट असेल तर 1,25,लाखापर्यंतचा प्रॉफिट बुक करा. त्याचं कारण असं आहे की 1,25,लाखाचा प्रॉफिट हा इन्कम टॅक्समधनं माफ आहे. म्हणजे दरवर्षी तुम्ही 1,25,लाख रुपयाचा प्रॉफिट बुक करत जर गेलात 1 वर्ष झालेल्या शेअर्सचा, म्हणजे 1 वर्ष तुमच्याकडे ते शेअर्स असायला पाहिजेत, असा जर का प्रॉफिट तुम्ही बुक केलात तर तुम्हाला 10 वर्षामध्ये तुम्ही जवळजवळ 12,50,000 रुपये हे तुम्ही इन्कम टॅक्समधनं फ्री करू शकाल. तेवढे पैसे तुमचे सेव्ह होतील. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स तुम्हाला भरावा लागणार नाही. तर हे फायदे आपल्याला घ्यायचे आहे. तर हे फायदे घेण्याकरता आजचा शेवटचा दिवस आहे, हे लक्षात ठेवा. आजच तुम्हाला या गोष्टी करायला लागतील. कॅल्क्युलेशन आत्ताच करून ठेवा. तुमच्या पोर्टफोलिओमधले कुठले शेअर्स ठेवायचेत, कुठले विकायचेत, ताबडतोब कॅल्क्युलेशन करा आणि या गोष्टी करून टाका. धन्यवाद मित्रांनो. सोने चांदीविषयी बोलायचं आहे, पण व्हिडिओ लांबलेला आहे आणि हा लगेच टाकणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता सोन्या चांदीविषयी बोलत नाही, त्याविषयी नंतर परत व्हिडिओ करीन आणि तुम्हाला सांगेन. धन्यवाद मित्रांनो. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची, आजच करा आणि त्याचा इन्कम टॅक्समधनं फायदा जरूर घ्या. त्याच्यामुळे तुमचं इन्कम हे वाढू शकतं, टॅक्स तुम्हाला कमी द्यावा लागू शकतो. तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती आजच करावी. धन्यवाद. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.